अत्यंत महत्वाची डिमांड इलेक्ट्रिसिटी आणि न्यू अँड रिन्युएबल एनर्जी आयच्या डिमांडाक सपोर्ट करताना मिनिस्टर सगळेच जण थँक्यू म्हणटले कित्याक एक 4,000 कोटी 4 ते काय 3.5 4,000 कोटी खंयच्याच मंत्र्याक मेळोंक ना आनी खंयच्याच डिपार्टमेंटाक हय आनी सगळ्या गोंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीनी म्हणजे प्रत्येक आमदाराक तुवें 11 kVA चे अंडरग्राउंड केबलिंग दिले. हितून समस्या खूप झाली म्हणजे लोकांक खूप त्रास झाले. ते केबल घालतना पावस येयलो मागीर 4 महिने बंद तितून खुबशे जाण हितूनय पडले म्हणजे कॉर्डिनेशन जे सगळे जाण उलयले इन शॉर्ट सांगूंक सोदता की मातशे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे इंजिनियर्सांनी ते कॉन्ट्रॅक्टरांक सांगूंक जाय ते मातशे तेका रेड टेप लावपाक जाय म्हणून खंय कोणो ओपन दवरला पळय थिंगा आनी तेका मातशी माती वयर धरूंक जाय नाजाल्यार कोण तरी वचोन रातचो भितर पडटा. स्पीकर सर मिनिस्टरान बरें काम केलां. आमचे 220/110/33 kVA चे सब स्टेशन सालिगांव ऑलमोस्ट कंप्लीशन स्टेजीचेर पावला. मिनिस्टरान एक थिंगा येवन इन्स्पेक्शन करचें. चीफ इंजिनियर बाब स्टीवन बरें काम करता. इलेक्ट्रिसिटीचे नाव मातशें वयर येयलां. आदी सगळेच जाण गाळी मारताले इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक. आतां थोडे तेंप जालो आनी आमचो बाब निलेश काब्रालूय आहलो पयलीं तेणेंय बरें काम केलां आनी तूंय बरें काम करता. आतां मातशे लोक उलोवपाक लागले की डिपार्टमेंट हॅज इम्प्रूव्ड. बरो चीफ इंजिनियर मेळ्ळो तुमकां. सुपरिटेंडिंग इंजिनियरूय बरे आहा तुमचे. JEE सगळे बरे आहा. काम बरें करता. पूण काम करतना म्हाका दिसता टायम बाउंड आसपाची गरज आहा. टायम बाउंड म्हणजे कितें आमकां सांगलेले लास्ट हय 4,000 crores म्हणते विजय 4,000 कोटी 4,000 कोटी कोटी म्हणजे व्हडली कोटी न्हू. स्पीकर सर हांव कित्याक सांगूंक सोदता टायम बाउंड लास्ट इयर आमचें इनॉग्रेशन आहलें हें जावपाक आहलें मागीर मोदेकाट टावर लायन घालपाक मातशी लेट जाली. एक थोडी स्पॅनां उरल्या. कोलवालेसून जे टावर लायन येता सगळे शेतकारां कडेन बसून आमी मिटींग केली. सालिगांव आसूं गिरी आसूं पार्रा आसूं आमचो बाब सालिगांवचो आमदार केदारूय येयल्लो थिंगा सगळ्यांक एक्सप्लेन करपाक. खुबशे त्रास जाले आमकां आनी ते शेतकारांकूय मातशें कम्पेन्सेशन दिलां तें सारकें दिवचें म्हणजे ताका खूब उणें दिलां कम्पेन्सेशन ते मातशें वाडोवन दिवचें हें म्हाजो एक तुका रिक्वेस्ट आहा. स्पीकर सर टेल एंडाक एक बाग आहा. आमचो कोस्टल बेल्टाचो टेल एंड जो आहा हो एक बाग आहा आनी एक शिकेरे आहा. हिंगा 2 कडेन सब स्टेशन जाय. आतां आमकां इतलो पावर येतलो म्हणटा की लायट वयची ना कित्याक आमकां डायरेक्ट कनेक्टिविटी फ्रॉम कोलवालेसून जी आमकां लायन येतली. आतां जे न्यू सब स्टेशन आमचे स्टार्ट जाले 220/110/33 kVA चे तितूनसून आमकां बरो पावर येतलो. पूण आमकां सब स्टेशन 2 जाय. बागा पार्किंग लॉटाचेर एंड जे रिवर आनी रोड सोंपता पळय थिंगा सारके रिवरा देगेक आनी एक ताजा कडेन जागो जो आहा हो आमचो हेतून आहा आमच्या डिपार्टमेंट ऑफ ट्युरिझमाचो जागो आहा थिंगा. एक पंचायतीचोय जागो आतां एक्वायर केला. सो खंयचो सुइटेबल आहा ते तुमी पळयात. तुमी एक दीस विजीट करा आमचे हाफ डे घेया फ्रॉम 2:30 ऑनवर्ड्स टील 5:30 6 o'clock हे सगळे सोंपोवपाक जाता. कित्याक द हायेस्ट रेव्हेन्यू जनरेशन अमंग द कोस्टल बेल्ट ऑफ गोवा आमी दिता तुमकां. शिकेरे टू बागा अप टू आरपोरा नागवा वी आर गिविंग यू हायेस्ट रेव्हेन्यू जनरेशन एज फार एज कमर्शियल बिलिंग इज कन्सर्न. आनी आमचे 11 kVA जो तर अंडरग्राउंड जाला 10 वर्सां पयलीं आमकां LT अंडरग्राउंड करपाची गरज आहा. जो तर तुमी म्हणटा सगळे बरे फॉरेन ट्युरिस्ट येवपाक जाय इंडियन ट्युरिस्ट येवपाक जाय थिंगा वयर सगळे केबल्स आनी वायर्स दिसता सगळे वयता थिंगा. सो आमकां LT अंडरग्राउंड केन्ना स्टार्ट जातले हें तुवें आयज सांगपाची गरज आहा. कित्याक LT अंडरग्राउंड दुसऱ्या जाग्यांनी स्टार्ट जाले. कोस्टल बेल्टाक तुमी फर्स्ट प्रायोरिटी म्हटलेले 10 वर्सां पयलीं सांगलेले फर्स्ट प्रायोरिटी फॉर कोस्टल बेल्ट ते जावंक ना आजून. स्पीकर सर न्यू अँड रिन्युएबल एनर्जी आनी हे दोनूय सेम आहा. पूण हितून जो तर आमी पावर दितले लोकांक जाल्यार हे सगळीं गव्हर्मेंट ऑफिसां तुमी अंडर सोलर एनर्जी हाडपाची गरज आहा.
आख्खे वर्ल्ड इज ट्रान्सफॉर्मिंग इनटू सोलर कित्याक वयता थिंगा इलेक्ट्रिसिटीची म्हणजे खंय तरी कोळसो कोल जोवयता म्हणजे कोळसो म्हणटा आमी तो जोवयता आनी आमकां इलेक्ट्रिसिटी मेळटा कोणाक तरी थिंगा त्रास जाता सो आमी गोवा शूड बी अ मॉडल इन द स्टेट ऑफ इंडिया वी शूड गो ऑन न्यू एंड रिन्युएबल एनर्जी दॅट इज सोलर हे आमकां स्कोप खूब आहा पूण आमी खंय तरी एक्सप्लॉयट करिना हे सभागृहाक हांवें केन्ना सांगलेले 5 वर्सां पयलीं हे सभागृह पयलेच आमगे आहले द हाऊस दिस ऑगस्ट हाऊस शूड हॅव बीन अंडर सोलर एनर्जी हांव रिक्वेस्ट करता की हेणे तुमकां फोन हे करपाचें एक लेटर बरोवपाचें स्पिकरान की हे दिस शूड यू शूड सेट अ एग्जाम्पल फ्रॉम दिस हाऊस मागीर सेक्रेटरिएट मागीर ऑल गव्हर्नमेंट ऑफिसीस सगळीं स्कुलां हायर सेकंडरी कॉलेजीस युनिवर्सिटी ऑल दीस यू ब्रिंग इन अंडर दीस फर्स्ट तितलो तुजो पावर उणो जातलो कन्जम्पशन वता कित्याक फायनली बील कोण फारीक करता हें सरकारूच करता आनी कंपल्सरी सगळीं जी हॉटेलां येता न्यू हॉटेल्स वीच आर कमिंग गेस्ट हाऊसेस वीच आर कमिंग म्हणजे तांकां कंपल्सरी तुम्ही सोलर एनर्जीचेर वयचे पार्टली सोलर एनर्जीचेर वयचे आनी तो सगळो पावर जो आहा ट्रान्सफॉर्मरान घालून म्हणजे ग्रिडाक दिवचो नाल्यार तांकां यूज करपाक म्हणजे जे कितें इकूंक शकता ते इकूंक शकता थंय जावपाची गरज आसा स्पीकर सर एरियल बांच केबलिंगाचे हांव उलयल्लो गेल्या वर्सा शिवोलीम कॉन्स्टिट्युएन्सीन एरियल बांच केबलिंग घातलेले आनी हे एकूय कनेक्ट जावना स्पीकर सर हे कनेक्टूच जावना आनी हे 145 crores म्हाका दिसता टोटल जे आहा हे आमकां एक आन्सर मेळ्ळो हेचेर हेणे घातलेलो बाब संकल्पान घातलेलो दिसता म्हाका तो एक आन्सर मेळ्ळो तो तेचे एरियाचो 145 crores सेम आमकां हेचूनय हांव क्वेश्चन आन्सर पळयतालो तितून तेजो हांवें घालूंक ना आमचो ह्या फावटी गेल्या फावटी घातलेलो शिवोलेमूय तळेच आहा म्हणजे 150 crores अशें म्हाका दिसता एक 450 crores सुमार आहा तेन्ना म्हाका आन्सर दिल्लो तुमी 450 crores हेचेर तुमी कमिटी काडलेली चीफ सेक्रेटरी पावर आनी एक लोक मेंबर म्हणजे यू हॅव कॉन्स्टिट्यूटेड अ कमिटी दॅट यू वील होल्ड अ रिस्पॉन्सिबिलिटी एंड टेल द स्पीकर सर हे मातशें इम्पॉर्टंट आहा हे हांव आन्सर सोदता मिनिस्टरा कडलो टेक्निकल ऑफिसर एक सुप्रिटेंडिंग इंजिनियर तुम्ही कमिटी काढून आमकां दिला पळय आनी हे कमिटीचे फायंडींग कांयच जावना कित्याक कमिटी एकदांय बसोंक ना तुम्ही सांगला बीन तांकां बसोनाका म्हणून केलो सीएस गेले दोनूय दोन नवो येतलो नो न्यू चीफ सेक्रेटरी येतलो ते जाल्ले का गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस बट 450 crores इज आवर मनी टॅक्स पेयर मनी टोटल 110 crores 145 म्हाका आन्सर दिला 145 कट केलो so if it is cut also 110 crore is taxpayer money amche so taxpayer money responsibility should be with that company no म्हणजे आता जी कंपनीन घातला बंच केबलिंग या कॉन्स्टिट्युएन्सीन घातला या कॉन्स्टिट्युएन्सीन घातला या कॉन्स्टिट्युएन्सीन घातला या कॉन्स्टिट्युएन्सीन घातला फेल जालो जाल्यार कंपनी शुड बी हेल्ड रिस्पॉन्सिबल पयशे रिकवरी जावपाक जाय हांव इतलेंच म्हणटा I am not saying that some engineer has done this or somebody has done this. हे मिनिस्टरान केला त्या मिनिस्टरान केला त्या टायमार जो कोण आसलो आनी त्या टायमार जो कोणे टेंडर घेतला तोच सांगूंक शकता तुका कितें जालां पळय तेचेर इन्क्वायरी सारकी करा आमचे पयशे ते 110 कोटी रिटर्न येवनी स्पीकर सर हे इम्पॉर्टंट आहा I had asked this question last assembly आयज पोत्तून सांगता 110 कोटी आमचे म्हणजे 145 तुम्ही दिला आन्सर हिंगा दिला ब्लॅक अँड व्हाईट 145 तुम्ही जो तर आन्सर दिला जाल्यार अराउंड 110 crores हा वयते अशें म्हणजे कट शॉर्ट करून म्हणजे 110 कोटी ताका फारीक केल्या 110 कोटी इज नॉट स्मॉल अमाउंट आमी लोकांनी टॅक्स फारीक केला तें सो तूं केन्ना रिकवरी करतलो हे तेजेर केन्ना केस जातली ताका केन्ना कॉन्ट्रॅक्टराक आपयतले ते तुम्ही ताका केन्ना इन्क्वायर करतले आनी ताका कितले पयशे रिटर्न दिवपाक लायतले ते म्हाका आयज तुम्ही सांगा म्हणजे आन्सरान हो तुमचो आयज आमकां आन्सर येवपाची गरज आसा स्पीकर यू होल्ड अ पर्सन हू इज रिस्पॉन्सिबल नो आय एम नॉट टेलिंग यू दॅट बी आफ्टर आवर इंजिनियर्स आमचे इंजिनियराचे काय ना ते काम इंजिनियराची फॉल्ट नाही तो कॉन्ट्रॅक्ट दिला तेणे केबल घालूंक जाय आनी कनेक्ट करूंक जाय सो कोणे हू इज रिस्पॉन्सिबल यू टेल अस स्पीकर सर
सोलर एनर्जीचे तू वॉट एक्शन यू विल टेक इन द स्टेट ऑफ गोवा इन फेज मॅनर ते आमकां सांगपाची गरज आहा. नाजाल्यार वी विल ओनली टॉक ऑन न्यू एंड रिन्युएबल एनर्जी एंड नथिंग विल हॅपन बिकॉज लास्ट 10 years वी आर टॉकिंग इन दिस ऑगस्ट हाऊस दॅट सोलर पॉवर विल रिप्लेस म्हणून म्हणजे आम्ही वी विल ब्रिंग डाऊन द बर्निंग ऑफ कोल समवेअर वेर वी आर गेटिंग द पॉवर. सो हे केन्ना पासून तू करतलो ते सांगपाची गरज आहा. आणि अनेकदा तुका देव बरें करूं म्हणटा की बरें काम जालां आमचे लोकांक त्रास जाल्या कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी पीपल शिवोलीम कॉन्स्टिट्युएन्सी सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सी इवन आमचे डेप्युटी स्पीकराची कॉन्स्टिट्युएन्सीच्या लोकांक त्रास जाल्या बट दीस वील म्हणजे फ्युचरान आमकां बरें जातलें. म्हणजे 11 kV अंडरग्राउंड जाली तितून LT अंडरग्राउंड जाली आमची पाटली LT अंडरग्राउंड स्टार्ट केल्या तुम्ही पूण मेन कोस्टल बेल्टाक अजूनही जावना ही केन्ना जातली ती तुम्ही सांगपाचें. थँक्यू स्पीकर सर.